नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। वन्य प्राण्याच्या हौदासाने शेतकऱ्याच्या कपाशी पिकाचे नुकसान। महागाव तालुक्यातील इजनी येथील शेतशिवारातील वन्य प्राण्यांच्या हौदासाने शेतकऱ्यांचे 1.5 एकर कपाशीचे नुकसान झाले। पहिले तुरळक पाऊस कमी पडल्यामुळे मोठ्या शिताफीने शेतकऱ्याने दुबार लागवड केली असून कर्जबाजारी होऊन त्याने पीक मोठे केले असून आता वन्य प्राण्यांची संख्या वाढली असून त्यांनी चांगलाच कहर केला आहे। त्यामुळे शेतकरी संदेश वानखेडे हा आर्थिक संकटात सापडलेला आहे। वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभाग यांच्याकडे केली आहे। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी महागाव तालुका प्रतिनिधी तुकाराम उमरे। इजनी परिसरामध्ये मृग नक्षत्र पूर्णतः कोरडे गेले, परंतु शेतकऱ्यांनी आपल्या छातीवर एक दगड ठेवून कपाशी पिकाची लागवड केली आणि त्यांना सिंचनाद्वारे कसंबिसं पीक जमिनीच्या बाहेर काढलं। परंतु बाहेर काढल्यानंतर बी आज वन्य प्राण्याचा शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे। पूर्णतः ते पीक नष्ट करत आहे। असाच प्रकार हा इजनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळपास 3 एकर कपाशी त्यांनी लावलेली आहे आणि ते कपाशी रात्रीमधून वन्य प्राण्यांनी पूर्णतः त्या शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे। तर आपल्याबरोबर इजनी येथील शेतकरी संदेश वानखेडे आहेत। त्यांना आपण त्यांची शेतीची नेमकं नुकसान काय झालं हे त्यांना आपण विचारून घेऊ। मी मागील मृग नक्षत्रात शेवटी 3 एकर कपाशीची लागवड केली होती आणि कपाशीचं पीक चांगलं जमिनीच्या वर आलं होतं, चांगलं डवलू लागलं होतं। पण वन्य प्राण्यानं कालच्या रात्रीला माझं 3 एकरपैकी 1.5 एकर नुकसान पूर्णतः पीक नष्ट केलं। तरी संबंधित विभागानं येऊन या नुकसानाचा पंचनामा करून योग्य ती मदत करण्यात यावी अशी मी वन विभागाला विनंती करतो।